नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे साहित्य. मित्र, आज 31 31 दिसंबर 2024 भाग 24 आ रहा है. 2024 भाग जा, अब 2025 आ रहा है. आज रात्री संध्याकाळी 12 वाजता लोक अनेक तऱ्हेने नवीन साल बनवतात आणि काही जण बियर बारचे मंडप सजलेले आहे. गावगावी शहरोशहरी रेस्टॉरंट समोर मंडप टाकलेले आहे, मंडप सजलेले आहे. मित्र, कुठे चालले युवा पिढी? आजच्या रात्री घटना घडतात, दुर्घटना घडतात. दुर्घटना म्हणजे मद्य ओतून, ड्रिंक करून, वाटेल तेवढी मनात येईल अशी हे कोण करतात? हे आयाशी, त्याला म्हणतो आपण सोंग ढोंग, कोण करतात? ज्याच्याजवळ हरामाचा पैसा आहे, ज्यांचे बापदाद्याची कमाई आहे, सर्व्हिसवर आहे बापदादे, अशा लोकांचे मुलांनाच बियर बार साजरे केले जाते. मित्र, बियर बार मध्ये कोणाचे मुलं दिसतात? इंजिनियरचे, ठेकेदाराचे, मोठ्या काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टदाराचे, श्रीमंताचे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तिथे शेतकऱ्याचा पोरगा दिसणार नाही, फार क्वचित. ते मोठा धनांजय शेतकरी असला त्याचा पोरगा दिसेल तुम्हाला, नातू दिसेल. म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती उपक्रम घेत असते. मित्र, आम्ही 2015 पासून उपक्रम चालू केले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. चौकामध्ये चित्र लावायचे, त्या चित्रावर माणूस काढायचं, त्याच्या हातात दारूची शिशी द्यायची, बाजूला द्यायची त्याच्याजवळ, आणि इकडून स्त्रीच्या जवळ हातातनी चप्पल द्यायची आणि त्याला मारताना लावायचं चित्र. त्या दारू पित असलेल्या माणसाला महिलेने मारायचं, असे जोडे मारायचे, चप्पल मारायची, असे चित्र लावायचे चौकात. आमचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपक्रम आहे. आणि जास्त लय झालं तर गोडधोड करायचं, चौकात दुधाचा वाटप करायचा. 5 लिटर असो, 10 लिटर असो, 20 लिटर, आपापल्या परीने असे उपक्रम राबवत असतो अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य. नरेंद्र दाभोळकर शेठ झाले, त्या समितीचे स्थापक होते, संस्थापक. परंतु काही लोक काय करतात, 8 दिवसापासून पैसे जमा करतात, 31 डिसेंबरच्या रात्री खर्च करासाठी. काही त्या श्रीमंताच्या पोराबरोबर आमचे कामगाराचे पोरं काही करून पाहत आहेत. अरे करू द्या त्याला, त्याच्या बापदाद्याची कमाई आहे, तुमची मेहनतीची कमाई आहे. तो आपलं नाही आहे, ते आपण करू नये ते. म्हणून असे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवत आहेत. दारू वाटल्यापेक्षा, बियर बारच्या मंडप साजल्यापेक्षा चौकामध्ये आपापल्या परीने 5 लिटर, 10 लिटर दूध, दुधाची घट्ट चहा, पावभर, अर्धा पाव, 1 कप, 2 कप, गिलास, अर्धा गिलास असा वाटप करा. शांती, सुख शांती, समृद्धी, बरकत त्याच्यातून निर्माण होते. आणि येणाऱ्या नवीन सालाच्या अंधश्रद्धा समिती, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष या नात्याने संपूर्ण जनतेला शुभेच्छा देतो की येणारे 25 साल 2025 भरभराटीचं जावो, सुख समृद्धीचं जावो. आपल्या देशात जे आता चालू आहे याला आळा बसो. राज्यकर्त्याचे राजकारण चालू आहे. परळी जिल्ह्यात काय चालू आहे आपण ऐकत आहोत. सॉरी, परळी नाही, बीड जिल्ह्यामध्ये म्हणून सांगायचं तात्पर्य
हा दूरदृष्टिकोन ठेवला पाहिजे माणसाने. आजचं सुख भौतिक सुख कामी नाही, आत्मिक सुख माणसाला पाहिजे. त्याची प्रकृती चांगली राहते, समाधान राहते, घरात शांती राहते. ते म्हणतात ना, समोरच्या दारानं आलेला पैसा हा लक्ष्मी आहे, मागच्या दारानं आलेला पैसा हा भ्रष्टाचारी म्हणल्या जाते त्याला. म्हणून येणारं साल तमाम जनतेला, राजकीय दृष्ट्या जनतेला, शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना सुख समृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो. आणि 2026 कसं लवकरात लवकर येईल, आनंदानं गुणागोविंदानं, याची वाट पाहो. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रास, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.